आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नीट प्रकरणावर मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासह लाठीचार्ज चौकशीची मागणी। नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले। नीट यूजी परीक्षा प्रकरण, कथित पेपरफुटी आणि दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। निवेदनात वारंवार घडणाऱ्या कथित पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि मानसिक नुकसान होत असून परीक्षा व्यवस्थेतील विश्वास डळमळीत झाल्याचं नमूद करण्यात आलंय। तसेच दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जची उच्चस्तरीय व निपक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे। या निवेदनावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहर अध्यक्ष सुदाम कोंबडे, विभागाध्यक्ष सत्यम खंडाळे, सचिन सिन्हा, विजय पाटील, कौशिक पाटील तसेच गोकुळ मोकळ नागरे, अक्षरा घोडके, मनसे शहर अध्यक्ष रीना सोनार, शैला शिरसाट, वैशाली शिंदे, शीतल मांडलिक, माधुरी बैरागी, सुवर्णा सोनवणे, साधना मनोहर आणि माया चव्हाण यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, परीक्षा व्यवस्था पारदर्शक व्हावी आणि आंदोलनावरील लाठीचार्जची निपक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे। बीजेपीचे काही नक्कीच पदाधिकारी जाऊन त्यांनी जे वातावरण खराब केलं आणि अशा या मानहानीच्या निषेधार्थ काय सांगलो तुम्ही आंदोलन आम्ही करू माननीय राजसाहेबांच्या कार्यकर्ते हल्ला झाला त्याच्यावर तुम्ही आम्ही या प्रशासनाचा धर्मेंद्र प्रधानाचा निषेध करतो। आम्ही इथं आंदोलन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही इथं सगळे जमलेलो आहोत। विद्यार्थ्यांचा प्रश्न असो, नागरिकांचा प्रश्न असो, मनसे ही कायम अग्रेसर राहील। धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हे जे आंदोलन केलं जातंय हे मी माझ्या मुलासाठी करतोय, कारण की माझा मुलगा सुद्धा शिक्षण घेतोय आणि या नीट सारखे मोठमोठे घोटाळे होत आहे। याच्यात कितीतरी अमानुष विद्यार्थ्यांवर हात उचलला गेला,
विद्यार्थ्यांना या फ्रस्ट्रेशनमुळे आत्महत्या करावी लागली, तरी या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग आली नाही. त्यांनी त्या विद्यार्थ्यांना लाठीचार्ज केला. दिल्ली पोलिसांचा आम्ही निषेध करतो. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठेही एकटं सोडणार नाही. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांच्या बरोबर जे दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं जे विद्यार्थ्यांवरती त्यांच्यावरती जो काही लाठीचार्ज झाला, या लाठीचार्जच्या विरोधामध्ये आज आम्ही इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज आम्ही इथं आंदोलन करत आहोत. जे उद्याचे भविष्य आहे, जे विद्यार्थी आहेत, त्यांना हे लोक गुंड मारतात, त्यांना मारतात. अतिशय घाणेरड्या पद्धतीने त्यांच्यावरती लाठीचार्ज केलेला आहे. या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत. आम्ही धर्मेंद्र जे काही शिक्षण मंत्री आहे त्यांचा आम्ही राजीनामा मागत आहोत. नरेंद्र मोदीचा आम्ही राजीनामा मागत आहोत. आणि जे गुंड स्वरूपामध्ये जो काही आपला गृहमंत्री आहे अमित शाह, त्यांचा सुद्धा आम्ही राजीनामा मागत आहोत. म्हणजे तुम्ही बघा की धर्मेंद्र प्रधान जे आहे त्यांची मुलगी फॉरेन मध्ये शिकते, तिचा खर्च अर्धा आपला भारत देश करतो आहे. म्हणजे 12 वर्ष मध्ये राहून सुद्धा यांना एक युनिव्हर्सिटी बनवता आलं, एक चांगलं कॉलेज नाही बनवता आलं. यांच्या आमदारांचे पोरं, खासदारांचे पोरं हे फॉरेन मध्ये शिकतात आणि आपल्या शेतकऱ्यांच्या पोरांवरती, आपल्या कामगारांच्या पोरांवरती हे लाठीचार्ज करताय. या सगळ्या गोष्टीचा आम्ही आज निषेध करतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत. चार्ज केलेला आहे. कामगारांच्या मुलावरती त्यांनी लाठीचार्ज केलेला आहे. अतिशय अमानुष पद्धतीनं त्यांनी आपल्या मुलांना मारलेला आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही आज इथं रस्त्यावर उभं करत आहोत. कलेक्टरला आम्ही इथं निवेदन देत आहोत आणि त्यांच्या राजीनाम्याची आम्ही मागणी करत आहोत. काय सांगलो की मी आंदोलन आम्ही करू माननीय राजसाहेबांच्या कार्यकर्ते आहोत. हल्ला झाला त्याच्यावर आम्ही या प्रशासनाचा धर्मेंद्र प्रधानाचा निषेध करतो. आम्ही इथं आंदोलन करण्यासाठी करणाऱ्या सरकारचा धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या.